तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण आंघोळ केली, सकाळी उठल्या आंघोळ करून मस्तपैकी नवे कपडे घातले. आपल्याला जायचं होतं बाहेर, तर सेंट पण मारला, मस्तपैकी सेंट मारला. मग निघालो होतात घराच्या बाहेर. आपण बाहेर आल्यावर बळवांना आला, बळवांना लांबूनच बाय करू लागला. तसंच निघालात आपण डायरेक्ट गणभाऊच्या घराकडे गेल्यावर दिसलं आपल्याला एक काळ कुत्र. तर मग गणभाऊने घेतली गाडी, मस्तपैकी दोघं निघाले. गणभाऊने थोडी इथं गाडी थांबवली आणि शेतकऱ्याला बोलू लागला का तर त्यांची फवारणी चालू. मग तसंच देवाचं दर्शन केलं जाता आणि मस्तपैकी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. इथला कसला नंबर एक व्ह्यू दिसू लागला रस्त्याने, हिरवं झालेलं आहे सगळं. असंच गणभाऊ म्हणला इथं थांबून एकदा आपण चहा पिऊयात, चहा नंबर एक भेटते. तर चला मग चहा पिऊयात, चहाची क्वालिटी पण बघू कशी नाही. तर इथं बघण्यामध्ये दूध दिसू लागलं, दूध तर एकदम लाल लाल झाले गरम. तर गणभाऊ म्हणला इथं नंबर एक चहा भेटते. तर ठीक आहे म्हणलं, चहा पिऊन बघूयात. तर चहा पिल्यानंतर क्वालिटी नंबर एक होती चहाची, बाहेर लागू लागलं चहा. तर मग तसंच गेला तर आपण अंबाजोगाईच्या दिशेने. अंबाजोगाईमध्ये चौकाच्या पुढे आल्यानंतर आपल्याला भेटलं योगेश्वरी कॉलेज. योगेश्वरी कॉलेजला बघून असं वाटू लागलं का नाही की आपले कॉलेजचे दिवस डबल आठवू लागले. तर चला म्हणलं, आपल्या कॉलेज तर नाही आता काही नाही. तर चला मग गेलात आपण बँकेच्या दिशेने. बँक ऑफ इंडियामध्ये गणभाऊचं थोडं काम होतं, म्हणजे पैसे भरायचे होते गणभाऊला. त्याच्यामुळे गणभाऊ गेलता आतमध्ये तर काय आपण व्हिडिओ काढला नव्हता, गणभाऊला पैसे भरायचे होते. तर मग मस्तपैकी आपण पैसे भरले आणि निघालेलो. तर मग पैसे वगैरे भरले होते, बँकेमधलं सगळे कामं झालते आपल्या अंबाजोगाईमधले. तर निघालेलो होतो आपण गावाकडे जाताना डबल एकदा चहा प्यायचा असं ठरलं. मग चहा प्यायला गेलात नवीन हॉटेलमध्ये, एक नवीनच खोललेलं होतं. तर इथं पण चहा मागवला. चहाच्या ग्लासामध्ये चमचा टाकल्यामुळे गणभाऊ हसू लागला थोडं. भेटूयात पुढील ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.